नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मी सुप्रिया या चॅनलमध्ये। आणि कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण सगळे मजेत आहोत। आणि अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये, म्हणजे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथं चर्चा चालू आहे बघा, आई काय काय सांगत आहे सगळ्यांना। आणि आम्ही इथं भक्त निवासमध्ये ही अशी रूम घेतलेली आहे। आणि बघू शकता आता इथं आम्ही सगळे रूम घेऊन पहाटेचे 4 वाजता आम्ही इथं थांबलेलो आहोत। आणि थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर आलेलो आहोत। बघत आहोत वातावरण कसं आहे, तर खूप थंडी आहे वातावरणामध्ये, भयंकर थंडी वाजत आहे। आणि लहान मुलं पण आहेत आमच्याबरोबर। आणि थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहोत। तर पहाटे लवकरच दर्शनासाठी रांगा लागतात तिथे, तर आम्ही आता तिथे दर्शनासाठी जाणार आहोत। आणि बघा मॅडम आमच्या कशा बसलेले आहेत, थंडी वाजत आहे मॅडमना आमच्या। आणि आमच्या मुलांचं बघा काय चालू आहे, गेम खेळायचं चालू आहे। आणि ही बघा आमची सिद्धी। तर असंच आमचं हे छान अशी ट्रिप चालू आहे आमची। आणि मागील भाग तुम्हाला म्हणजे अक्कलकोट महाराजांचं दर्शन कसं वाटलं नक्की व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की तोही व्हिडिओ बघा। आणि आता 4 वाजलेले आहेत पहाटेचे आणि दर्शनासाठी आम्ही जाणलेलो आहोत। आणि बघूया आता पुढे। महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी माता पण आहे। आणि इथं आपण तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आता चाललेलो आहोत। आणि बघू शकता तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता। आणि खूप मोठ्या रांगा असतात असं मी ऐकलं होतं। पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजतासुद्धा ही दुकानं ओपन आहेत तिथं, म्हणजे आपण जे काही ओटी भरण्यासाठी साहित्य लागतं देवीसाठी हे सर्व काही इथं आपण घेऊ शकतो। आणि त्यासाठीच हे दुकाने असे ओपन आहे तिथं। आणि खूप थंडी आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता दर्शनासाठी। आणि जे काही साहित्य लागणार आहे ते सर्व आता घेतलेलं आहे इथं मी ओटीचं। आणि आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर मग सोन्या गणपती म्हणून छोटंसं मंदिर आहे इथं, सोन्या गणपतीचं मंदिर असं छोटंसं मंदिर पण आहे इथं। तिथंसुद्धा आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे। आणि बघू शकता हे असं छोटं मंदिर आहे इथं। आणि त्यानंतर पुढं मग हे ओटीसाठी जे काय लागणार आहे ते सर्व घेतलेलं आहे। आणि आईची पण खूप इच्छा होती की देवीची ओटी भरायची, तर खूप दिवसांपासूनची तिची इच्छा पण पूर्ण होत आहे। आणि आता तुळजापूरचं मंदिर झाल्यानंतर आम्ही पुढं मग पंढरपूरलासुद्धा जाणार आहोत आणि तिथलेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला येतील। आणि त्यानंतर नवीन घराचे कुठपर्यंत काम आलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे। तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा, असं काही नाही आहे की सबस्क्राईब केलेच पाहिजे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तरच लाईक आणि सबस्क्राईब करा। पैसे घेऊन मी इथं घेणार पूर्ण आया सवायची नाही, अलंकार असतो, अलंकार असतो म्हणजे मग तेवढं घेतलं सगळं। हे 10 रुपयाला तेल आहे, 40 रुपयाला पाकिट आहे म्हणजे सगळं 40 मध्ये जाऊ द्या, 50 रुपये 40 10 रुपये 10 रुपये चप्पल काढ, चप्पल काढ, अरे चप्पल काढ बघा, 10 रुपये घेते येताना घेऊया म्हणायचं।
आणि तुळजापूरच्या ह्या हिरव्या रंगाच्या बांगड्या प्रसिद्ध आहेत. हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात आणि त्याच्यावर छोटे छोटे टिपके असतात पिवळ्या रंगाचे. तर तुम्ही कधी आलात तर त्या बांगड्या नक्की घ्या. इथल्या बांगड्या प्रसिद्ध आहेत त्या. आणि त्या बांगड्या देवीच्या असतात, त्या घालायच्या असतात. प्रत्येक सुवासिनी स्त्रीनं त्या बांगड्या घालायच्या असतात. तर आम्ही इथं या बांगड्या घेतलेल्या आहोत आता. आणि पुढं आता मी मंदिरात चाललेलो आहोत. तर या मंदिराचे 2 प्रवेशद्वार आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही आता मंदिराकडे निघालेलो आहोत आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद देणारी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता तिची आपण पूजा करतो. तर त्यांचं मंदिर बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथं दर्शनासाठी पण खूप गर्दी आहे. आणि तुळजापूरची ही माता म्हणजे महिषासुरमर्दिनी, तुकाई आणि जगदंबा म्हणून या नावाने सुद्धा ओळखली जाते. इथे भक्तनिवाससुद्धा उपलब्ध आहे. तिथे तुम्ही व्यवस्थित राहू शकता. तर तिथं सगळी सोयी पण चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. तर जर तुम्ही येणार असाल इथं तुळजापूरच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही इथं भक्तनिवासमध्ये थांबू शकता. आणि तिथं चांगल्या सोयी आहेत. तर तिथं तुम्ही दर्शनासाठी थांबू शकता. नाही वज्ज काय नाही. मास्क शिवाय नाही म्हणालेत का? होय, तेच घ्या म्हणतात देत नाही. मग काय करायचं? आज जायचं ना, आतलं मास्क काढून द्यायचं बाहेर. आणि आतले पण मास्क बिस्कट चला. आणि पहाटेचं मंदिर कसं दिसतं हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. आणि पहाटेच्या वेळीसुद्धा एवढी गर्दी आहे इथं, खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि देवीच्या दर्शनासाठी. आणि मी माझ्या आईसोबतच आईचं दर्शन घ्यायला चाललो आहे, ह्याचा खूप आनंद आहे. आणि बघू शकता आईला सांभाळून इथं घेऊन जावं लागत आहे. त्यामुळे थोडासा आम्हाला वेळ होत आहे आणि आम्ही थोडं शिस्तीतच चाललेलो आहोत. आणि बघा माझ्या आईलासुद्धा खूप आनंद झालेला आहे, कारण तिलासुद्धा आईचं दर्शन घ्यायचं होतं. आणि सकाळी आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत. मंदिराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा इथं बघू शकता. पहाटेचं आता 4चं वातावरण आहे हे. आणि एवढी गर्दी आहे पहाटेसुद्धा, म्हणजे खूप लांबून लांबून लोक आलेली आहेत इथं. आणि तुळजाभवानी मातेचं इथं दर्शन घेण्यासाठी खूप आतुर झालेले आहेत लोक. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या रांगा पण असणार आहेत. त्यामुळं आता इथूनच दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे. आणि इथं बघू शकता मंदिरसुद्धा खूप छान दिसत आहे. कुठे गेली तिने?
इथून आत गेले की मग दर्शनासाठी आपण नंबरला जाऊ शकतो आणि दर्शन मंडपाकडे इथून आतच जाण्यासाठी वाट आहे. तर खूप गर्दी पण आहे आणि पहाटेचं वातावरण आहे, थंडी पण आहे खूप आणि पुढे गेले की रांगा आहेत खूप आणि त्या रांगेतूनच आपण व्यवस्थित आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपलं दर्शन होतं. तर आम्ही पहाटे 4 पासून थांबलो होतो. तर आम्हाला जवळजवळ दर्शनासाठी नंबर 8:30 वाजलेले होते तिथं आणि त्या सगळ्या ह्या रांगातून आम्ही आतमध्ये जात आहोत आणि बघू शकता की गर्दी पुढे थोड्या वेळाने झालेलीच आहे आणि दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे. इथं देवीची आरतीसुद्धा चालू आहे. त्यामुळे वातावरण एकदम छान झालेलं आहे. पण एवढ्या लांबून आल्यासारखं आपलं दर्शन जर झालं तरच आपल्याला खूप छान वाटतं. बघू शकता इथं आपण आम्ही चाललेलो आहोत इकडे पण इकडे यायला लागते परत मास्क चालू लाईनीतच जायचं रे, लाईन सोडायची नाही. नाही 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 का आपल्याकडं कोणत्याही मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ करण्यास परमिशन नाही आहे, परवानगी नाही आहे. त्यामुळे मी आतल्या मंदिरातलं आतलं दर्शन तुम्हाला देऊ शकले नाही कारण कुठेच व्हिडिओ करायला परवानगी नव्हती तिथं. आणि बाहेर पडल्यानंतर हे देवीचं जे काही आपण ओटी भरली होती तो प्रसाद स्वरूपात ते आपल्याला देतात आणि इथे सर्वांना मिळून ते आम्हाला प्रसाद स्वरूपात आता ते देत आहेत आणि मी ती ओटी आता भरून घेतलेली आहे, बघू शकता. तर ह्याच्यासाठीच तर आपण सगळं करत असतो. तर देवीचे आशीर्वादच असतात हे आणि हे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत आणि खूप छान असं देवीचं आतलं दर्शन आम्हाला झालेलं आहे. आणि हे सगळे दर्शन घेऊन आम्ही आता हे जे काही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे प्रसाद म्हणून ते आम्ही घेत आहोत आणि ते घेऊन झाल्यानंतरच पुढं मग आम्ही पूर्ण मंदिरात सगळीकडं फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे करून मग थोडं पुढं आणि जाणार आहोत पंढरपूरला. तर पंढरपूरचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान पंढरपूरचं दर्शनसुद्धा आम्हाला झालेलं आहे. तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की सबस्क्राईब करा तर माझं चॅनल पुढं जाईल
आणि आता घराचे सुद्धा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत नवीन घराचे. तर त्याचे आता ह्याच्यानंतरचे व्हिडिओ जे असणार आहेत ते नवीन घराचे असणार आहेत. काय काय त्यामध्ये आम्ही कुठं कुठं खरेदी काय काय केली ते सुद्धा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. नवीन घर झाल्यानंतर वास्तुशांतीचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. तर ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि पूर्ण सपोर्ट करा मला अशी अपेक्षा आहे. तर ओम सर्वमंगलमंगले शिवे सर्वार साधी शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. बोल भवानी माता की जय. बोल तुळजापूर माता की जय. हे आपली दोघी पूजा करणार होती. देवदर्शन आईच्या ग्रंथाला पोहोचलं. आरती घ्या डोळ्याला येऊन काप आपल्या नावानं काय दक्षिण टाकाय टाका आरतीमध्ये. दक्षिणा सोडा काय सोडायचे ते हा कर हे बघ आरती करायची. कार सकाळचं आता 9चं टायमिंग आहे. तर 9:15 झालेले आहे. पण दर्शन करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. खूप लेट नंबर आल्यामुळं आम्ही थोडंसं लेट झालेलं आहे इथं. पण दर्शनासाठी गर्दी पण बघू शकता तुम्ही, खूप आहे गर्दी. तुळजापूरचं हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि आपलं महाराष्ट्राचं तर आराध्य दैवतच आहे. तर हे मंदिर बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे. आता सकाळी आणि सूर्योदयसुद्धा हळूहळू होत आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्की दर्शन करण्यासाठी ह्या मंदिराला भेट द्या. तोपर्यंत चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.